आपण भगवंताला सर्वची एकटीने प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. मान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ पिंपरी नागपूर महोदय बापका शाखेच्या वतीने आणि बाबांच्या आदेशाप्रमाणे आज उमरी या गावी उत्तम भाऊ यांच्या निवासस्थानी नुकतेच त्यागाचे हवन कार्य संपवण्यात आले. त्या निमित्ताने या ठिकाणी चर्चा बैठक घेण्यात येत आहे. या चर्चा बैठकीमध्ये भगवान बाबा हनुमानजी उपस्थित. त्या बाबाला माझा प्रणाम. आपले सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी या सद्गुरूला माझा प्रणाम. तुमची आमची सर्वांची आई वाराणसी डुबरेकरी आईला माझा प्रणाम. या मंचावर बसलेले कार्यकर्ते, मार्गसेवक, सेविका, संचालक आणि सर्व बाळगोपाळ या सर्वांना माझा नमस्कार. आज मला तरी वाटत नव्हतं की उमरी या गाव पाहायला मिळेल यावेळेस म्हणून. मी आमच्या कार्यकर्ता त्याला म्हटलं होतं भरोसा नाहीये, पण परमेश्वर आहे आणि तो जवळ आहे. परमेश्वर कुठे आहे? जवळ आहे. आता तुम्ही या ठिकाणी मार्गदर्शन केला, मला खूप आनंद वाटला. मी आजच्यासारखं मार्गदर्शन मी कुठेही ऐकलं नाही. कारण गाव जरी लहान असेल, नवीन असेल, पण गुण महान आहे. आणि दारू किती चांगली आहे. तुम्ही इथं दारू पिले म्हणून तुम्ही बोर्डच बसले. तुम्ही प्रत्येकाने मार्गदर्शन केले या ठिकाणी. आणि दारू दारू दारूच म्हणून राहिले. ती वाईट आहे का दारू? त्या दारू किती फायदा झाला, नुकसान झाला सांगा बरं. एखाद्या नुकसान झालं मी पाहतो. त्या दारूमध्ये एवढे 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम आहे का जगात नाही. असं का बरं बोलत आहे मी? 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम त्या दारू मध्ये आहेत. हा माझा अभ्यास आहे. कारण मी दारू पित होतो. मी दारू पित होतो मला माहित होता की मानव धर्माबद्दल विरोध नाही केला, मी कोण्या मंदिराबद्दल विरोध नाही केला, आणि कोण्या मानवाबद्दल पण मी विरोध केला नाही. पण जेव्हा त्या परमेश्वराला दया आली, प्रत्येकाला गरज एकमेकाची राहते. देव मोठा आहे का आपल्यापेक्षा? कार्यकर्त्यांना एवढी भीती वाटते मी बोलू कसा. कार्यकर्त्यांनी एवढं ठाम राहिले पाहिजे का देवाशी भांडणारा बी माणूस पाहिजे. मी केव्हा भाषणामध्ये प्रत्येकाला सांगतो, देव जरी मस्ती काही याला गोट्यानं मारा. आता उभ्यानं मार्गाने जमत नाही. वय 85 वर्ष झालेली आहे, पण सुख खूप आहे. जे दिवसभर घरी जरी राहिला तर 5 मिनिटे झोप नाही. फक्त मौदा आमचा एकात्मता ग्रुप आहे, तो 11 वाजेपर्यंत, वाजल्यानंतर दाजीकडे कोणी जायचं नाही. 4 वाजतापासून नंतर जायचं, फक्त ते मान्यता. बाकी लोक आराम देत नाही. काय करावं म्हणून मला दुःख आहे का? अरे मी खाटेवर जे झोपून राहिलो तर आणखीन दुःख जास्त वाढेल. पण लोक येऊन बोलत चालत राहते, त्याच्यामध्ये दुःख अलग होऊन जाते. हे शिकायचं आहे. मग तुम्ही पटकन त्या दारूला वाईट आहे म्हणून दिल्या. मी विचार करून राहिलो दारू कुठं वाईट आहे काय. ते दारू जर पिली नसती तर आज या ठिकाणी आपण येऊन बसलो नसतो. 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम आले त्याच्यामध्ये. दारू वाईट आहे. आता दारू जेव्हा पित होते, घरच्या महिला मालकीनेच बनल्या होत्या. कसं का हा केव्हा मरते आणि केव्हा मायापासून जाते. त्या विनंती करत भगवंताला दया आली, आणि म्हणून त्याच्यावर या दारूवाल्याला प्रेशर पडला. आता काय घडलं? आता त्याच्यावर हे नाहीसे झाले, दारू मुक्त झाले. पण बाया तरी ऐकतात का त्यांच्या? अजी बेलने घेऊन धावतात पतिदेवाच्या मागे.
कसं बा आता त्याच्याबद्दल आम्ही विरोध नाही करणार, आणखी सरकारनं प्राधान्य दिलंय महिला आघाडी पाहिजे म्हणजे त्याच्याबद्दल आम्ही विरोध नाही करणार. आणि जेव्हा आपण दारू जरी पिली नसती तर आज या ठिकाणी आहे माणूस बोलला नसता, पण मला माहित नव्हतं म्हणून मानत्यागी बाबा धुमदेवजी नागपूरहून निघाले आणि लापक्याला अहिल्याबाईंनी नाल्यामध्ये मुलगा पायाने दाबून मारला. तेव्हा माझ्या गावामध्ये 2च शेवक होते. या गावसर घटना बाबा येऊन पोचले आहे. या शेवकनबाईनं शेवकाचा मुलगा मारला असं का घडून बाबा तिथं गावला येऊन पोहोचले. तर बाबा त्या घरी नाही गेले. बाबा एकदम माझा मोठा भाऊ शेवक होता त्या ठिकाणी येऊन पोहोचले. मी दारू पिलो होतो, कारण दारू पिण्याचं काही कारण नव्हतं, पण पद मोठं खुर्ची मोठी खराब राहते आणि या खुर्चीसाठी तेवढे काही करोड रुपये खर्च होऊन राहिले. एक नेता झाला मोठाले कामं काढते तो नेता, तो पैसा त्याच्याकडे देते, मग गरीबाला काय देते? हे खाद्यपदार्थ सुख होणार आहे? खरं करू एखादा गरीबाला सुख मिळालं आहे का नाही? हे एवढे निधी देऊन राहिला, तुमचा कोणतं भलं आहे याच्यामध्ये? अरे कर्जानं डुबून आहे भारत. आम्हाला काय घेणं नाही त्याच्याशी. आमच्या बाबाकडे ज्यावेळेस मंत्री गेला होता पोताभर नोट नेले होते, पण बाबांनी मान्य केलं नाही आहे म्हणून बाबा नागपूरहून निघाले आणि लाभक्याला त्या बाईनं मुलगा मारला त्याकरता आले. पण त्यावेळेस त्या बाईच्या घरी तो बाबा थांबले नाही आणि एकदम माझ्या घरी पोहोचले. मदनकर दारू पिता आहे. हो बाबा, मला खूप दुःख वाटले. एवढे भगवान आपल्या घरी आले बिना बोलावल्याने, बिना आवाज दिल्याने, आणि आज मदनकर दारू पिलाय. दारू बंद कर. बाबा दारू बंद केली आणि कार्य तुला देईल कोण? तुझ्या भाऊ कुटुंबामध्ये आहे, कुटुंबातून कार्य घेता नाही म्हणून स्वतः बाबांनी कार्य दिले. माझा कार्यकर्ता मानदेव बाबा धुमदेवजी आहे. बाबांनी कार्य दिले. 6 महिने मध्यभागी जाऊन मी कार्य मागितले नाही. 6 महिने सातत्यानं कार्य करत राहिलो आणि 7व्या महिन्यात त्याग मागायला गेलो. जेव्हा त्याग मागायला गेलो तेव्हा त्याग केला मी. 41 दिवस त्याग केला, 42 दिवस समाप्ती केली आणि आपण फोटो आणायला जायचं, बाबाला सांगायचं त्या समाप्त झालं म्हणून. पण कशाने? पैसा पाहिजे, पैशाशिवाय होणार नाही म्हणून पैसा माझ्याकडे नव्हता. तुम्ही 14 जानेवारीला आले होते? मोदीला आले 14 जानेवारीला आले होते का? एका महिलेने नथ दाखवली यायची. एका महिलेने हाताने नथ घेऊन दाखवली होती. ती नथ मी बाबाकडे नेलं. बाबा माझ्याकडे हवन करण्याकरता आणि शेवकांना प्रसाद वाढण्याकरता पैसा नसल्यामुळे ही नथ तुम्ही गहाण ठेवा आणि मला फोटो आणि घरी वापस पाठवा. तेव्हा बाबांनी नथ घेतली, 200 रुपये गहाण ठेवले, 31 रुपयाची फोटो दिली आणि बाकी पैशामध्ये तिकीट निघून जाण्याने 100 लोकांना जेवण वाढलं. आणि बाबांनी सांगितलं, मदनकर काही झालं तर चालेल, बाबा तुझ्याकडे चालून आलेले आहेत. मला माहित नाही म्हणे कसं आलो मी तर, पण तुझ्याच नावावरती तुला म्हणलं दारू सोड, म्हणता दारू सोडली. आणि म्हणे याच्या पुढे एकच काम करायचं, कुणी एक कार्यकर्त्याचं किंवा शेवकाचं ऐकायचं नाही, सत्य असेल तेच पाहायचं, जास्त बोलायचं नाही, कारण तुला मी काही कमी पडू देणार नाही. आणि त्या तत्व 3 शब्द नियमाच्या विचारावर आज एवढा मोठा 85 वर्षाचा खेळ करणं पाहिजे या ठिकाणी. म्हणून आम्ही या ठिकाणी भूत लागलं असं कधी म्हणणार नाही. आम्हाला माहित आहे 5 वर्षाच्या घटना असतील, 10 वर्ष आम्ही 5 सेकंदमध्ये याला करतो एवढं माहित आहे. कोण करून त्याला तत्व शब्द नियम. म्हणून सत्य मर्यादा प्रेमावरी लाखो करोडो माश्या रोखल्या एका शब्दावरी. असा कार्यकर्ता दाखवण्याचा एखादा दाखवा मला कुठे भारतामध्ये. जे शेवकावर घरानं घडत आहे तेवढंच सांगता येते, पण स्वतः काय केलं हा अभ्यास आम्हाला पाहिजे. बाबांनी आपल्या कालावधीमध्ये मच्छिंद्रनाथाला घाबरवलं, गोरखनाथाला घाबरवलं, देव पाठीशी धावू शकले, हे बरोबर आहे. आज आम्ही कार्यकर्ते का करून राहिलो? फक्त टीमची मंडळच म्हणता येऊन राहिलेलं आहे आणि खिचे भरून दानपेट्यामध्ये पैसा गोळा करता आलेला आहे. या माणसाने ते काम केलेलं नाही, करणार बी नाही.
मला गरज नाहीये. म्हणून सत्य मर्यादा प्रेमावरी लाखो करोडो माशा रोखल्या एका शब्दावरी. तो शब्द तुमच्याकडे एकांतित येईल. माईक हरामी राहते. बरोबर आहे? बरोबर आहे का नाही? हा गुण नाही भेटणार. पैसा करोड भेटेल, गुण नाही भेटणार. तो मदनकर बोलते या ठिकाणी. चॅलेंज आहे भारतामध्ये माझा. माय प्रश्न जे सोडवले ना त्याला म्हणे खरं तुम्हा गुरु आहे म्हणून. मंडळाचा अध्यक्ष असेल, टिमकीचा अध्यक्ष होतात असेल, पण या नावानं मला वाटेल की पत्र मी येत नाही, मला वेळ नाहीये, जाईन गरीबाकडे जाईन, यांना श्रीमंत केल्याशिवाय राहणार नाही. हे तत्वशुद्ध नियम आहे माझ्या बाबाच्या माझ्याकडे. आंबोरा गाव आहे. 5 सेवक झाले होते आणि 5 सेवक साध्या कार्यामध्ये होते, पण गाव पूर्ण एकत्र होता. माईक तो बरोबर आहे का? हा बरोबर आहे. हॅलो. आणि त्या 5 सेवकावरती अन्याय घोषित केला. तुम्ही विहिरीव पाणी भरायचं नाही, किराणा दुकानामध्ये यायचं नाही, शेतामध्ये मजूर राहायचं नाही, माल्याकडे दाढी कटिंग करायची असेल माल्याने दाढी करून देणार नाही. आणि 5 सेवकावर त्यांनी बंदी आणली. आणि मग ते 5ही सेवक घाबरले. मग त्यांनी काय करायचं? मंडळाला निवेदन दिलं की आमच्या गावामध्ये आम्ही 5 सेवक असं होतं. मंडळाने दक्षता न घेता त्यांना तसंच दुखामण टाकलं. परमेश्वराला दया आली. त्यांनी आमच्याकडे एक पत्रिका लिहून पाठवली का दाजी आम्ही कसं करायचं, आखरे साहेब कसं करायचं, मेरबाबू कसं करायचं. आम्ही तो विचार नाही केला. आम्ही सारे विकार बाहेर काढले, विचार जवळ ठेवले. आणि 350 सोमो केल्या. आम्ही आंबोऱ्याला गेलो. वनगंगेमध्ये आम्ही गुडला केला आणि रॅली काढली. प्रणाम जयघोषाने आम्ही गजगज करून आम्ही आंबोरीच्या ग्रामपंचायतमध्ये पोहोचलो. तिथं पिंपळाच्या झाडावर 7 मोहतीर होते. 7 मोहतीर. त्या मोहतीराला गाववाल्यांनी गोटे मारून उडवले. त्या माश्या आमच्या शेवकाच्या अंगावरून पोहोचल्या. तेव्हा शेवकीनी शेवक म्हणायला लागले, दाजी माश्या आल्या, काय करायचं? घाबरायचं नाही, आमचा भगवान आहे. त्या गावात आम्हाला काय करायचं नाही. आमचा परमेश्वर आमच्या जो जागृत शक्ती आहे. आणि आम्ही आता या स्टेजवरती 5 सेवक आम्ही उभे झालो आणि 5 वेळा जयघोष केला आम्ही ना. आणि त्या 5 जयघोषामध्ये एक माती कुणाला न डसताना आपल्याला घाटामध्ये जाऊन बसल्या. आणि तेव्हा येलदूर पोलीस स्टेशनला व्हायरस गेला आणि पोलीस आले. मरता कार्य म्हणे आमचा स्वतःचा अनुभव आहे, स्वतःचा अनुभव आहे. आणि तेव्हा आम्ही त्या गावामध्ये आता पूर्ण गाव झालेलं आहे. पूर्ण गाव झालेलं आहे आंबोरा. आणि तीर्थठिकाणून जाहीर बी आहे. असे काही कामं करा. हा एक अनुभव झाला. दुसरा अनुभव, आम्ही नियमावले दिले ते नाही पाहणार. नाही, आम्हाला गरज नाही. हा मोठा मुजोर माणूस आहे, मी सांगून राहिलो. कारण या शेवक बाबाचा आहे, अभलच्याचा नाही आहे. माझा गुरु आहे तर मानता की बाबा जुमदेवजी आहे. मी कधीही बदलत नाही कोणाला आणि कोणाला भीक बी मागत नाही. हा एक अनुभव झाला. आणि नित्या 5 जयघोषांनी माझ्या जाता बसल्या. तो त्या गावामध्ये परत गाव शेवकांनी झाला. आणि आता मंडळाचं नाव घेऊन राहिलं. असं चांगलं मंडळ म्हणजे आपलं जे मंडळी, यालाच मंडळ म्हणत. त्या मंडळाची गरज नाहीये. दुसरा अनुभव, फक्त 18 महिने झाले. दाजी 18 महिने जास्त नाही. ताजी गोष्ट, स्वतःच प्रॅक्टिकल पाहिजे. तत्वशब्द नियमामध्ये काय लिहिले पाहिजे त्या तत्वशब्द नियमाचा अभ्यास पाहिजे. मी तुम्हाला प्रश्न नाही विचारून राहिलो, पण मार्ग करून राहिलो. भगवान बाबा हनुमानजी जीवनात केलेली सरी पूजा, जुने विचार बंद केले. तुमच्याजवळ का राहिलं? अनाडी आहे. मी नाराज नाही होणार, नाराज नाही होणार, सांगेन तुम्हाला. आणि इथून कार्यकर्ते बी गती आहे आणि शेवकाला बी गद बनवलेला आहे. काय बोललो मी? विनंतीच बोललो ना. तुमची 10,000 लोकांची हे असेल तर त्या चूक नाही ठरवत, मदन करण्यात झाला. शब्द लहानचा आहे. आणि तो शब्द आज आमच्या एकात्म ग्रुपमध्ये चालून राहिलेला आहे. देव नाही ऐकणार. गोट्यानं मारून बाबा हनुमानजीला मदन करवय. अरे मग तू का मारशील आम्हाला? म्हणून गरज कुणाची आहे? देवाले माणसाची गरज आहे ना. माणसाला देवाची गरज. तो देव देवळात नाही आहे, तो स्वतः मन आहे. मानवाचे मंदिर, आत्मा नांदतो अंदर. तत्व शब्द नियम माझ्या गुरुची सुंदर आणि या कार्यकर्त्यांनी लावले कंदील. अरे चांगलं तसंच करून राहिलो आपण. अरे होय काय?
अरे शेवक बाबाचे आहो आपण. कुणाचे? ना मदन करते ना तुमचे आमचे. शेवक बाबाचे आहो. आम्हाला बाबाचे कार्य करू द्या ना. हराम करावं नुसत्या आमच्या बायाच्या गळ्यामध्ये माल पाहता ती भीक म्हणून पावत्या बिलवल्यानंतर आपल्या बायकोच्या गळ्यात टाकतात. तुमचे चांगले आहेत का रे? याचे चांगले आहेत ते भक्क महाराजी. मी उरोप नाही करत. अरे मला बोलवत का म्हणतो, मला गरज नाही आहे. मी कधी ज्यांना आपल्या लोक येतील म्हणून हा एकात्मता खूप. तर दुसरं वाक्य 18 महिने झालेले आहे. आमच्या राजुलीचे सेवकगण आहे. दाजी एक दिवस आम्हाला द्या, काय करायचं आहे ते एक दिवस द्या, जास्त देऊ नका. तुम्ही कुठे जायचं आहे तर MP मध्ये एक भयान जंगल आहे आणि त्या ठिकाणी 5 तळा आहे, पार्किंग आहे. त्या ठिकाणी आम्हाला तुम्हाला न्यायचं आहे. कार्यक्रम कोणता आहे बा? फक्त सहल म्हणून जायचं आहे. ठीक आहे बा. म्हणून एक गाडी आम्ही गेली मानकर बाबा बरोबर. आम्ही इकडून एका गाडीने 3 गाड्या त्यांनी केल्या. 17 किलो मटण होतं. साधन आहे होतं 17 किलो मटण होतं. मी पहिले सांगितलं 32 दातामधून मला एकही दात नाही आहे. माल तुम्ही खा, पाणी माझ्याकडे होते. बरोबर आहे का नाही? आणि आम्ही त्या जंगलामध्ये पोहोचलो. मी विचार करून राहिलोय इथं आम्हाला काहीतरी न्यायचं आहे या जंगलामधनं. आणि आमच्या गाड्या मशान खाटामध्ये चालल्या गेल्या पूर्ण मुर्द्यावरती. आम्हाला माहित नाही, मलाही माहित नाही. 3 मुर्दे सारखे काढले होते त्या ठिकाणी. 3 मुर्द्यावर 3 गोटे होते. चुलीला गोटे किती लागते? 3 गोटे आपोआप. 3ही मुर्दे 3 गोटे उचलले आणि चूर मांडले. मग जमीन माती कशी काढायची? मध्ये मूर्त्याची उंच माती दिसली. मूर्ता होऊन माहित नाही, उंच दिसली म्हणून ते माती गंजाने पोत घेतली पाण्याला. साधं प्रक्रिया. 18 महिने होऊन राहिले, जास्त वेळ नाही झाला. मी बाबाला टेक लावला. आम्ही गाणे वाजवले. शेवक असले बसले होते. मी विठूला म्हणला तिकडे मी जायला गेलो. दाजी उठून का बरं गेले पाहुण्यात? काय समजून नाही काय आज म्हणते. दाजी इथून तितक्यात उठून काहून गेले मलाही माहित नाही. आम्ही टेक वाजवला. ते 3ही प्रेत जागृत झाले आणि डान्स मध्ये गाणं करायला लागले. गाणं गाऊन डान्स करू लागले. 18 महिने प्रकरण होऊन राहिले. दाखवा मला कुण्या कार्यकर्त्यांनी. आमच्या सेवकांनी स्वयंपाक केला, जेवण वाढला, मला पण वाढला. शेवटची पंगत होती. मी अजूनही कुणाला वाढला नव्हता कारण की वयानुसार. पण काय म्हणत आलं माहित नाही. माझ्याकडे म्हणलं एक पोळी 10-12 पोळ्या देऊन टाका, मी थोडं वाढून टाकतो. दाजी काय म्हणते आज मला समजून नाही राहिलं. हे मला नाही माहिती आहे. अरे ते 3ही मुर्दे येऊन जेवले. अरे कमाल घेऊन राहिले. अरे झालं कसं? अरे ठीक आहे, पोट भरलं जायचं. अरे आम्ही ताटं भांडे धुतले, जयघोष केला, सामान गाड्यामध्ये भरला. खोटं नाही बोलणार. बाबाजी अमर ज्योत आहे, सत्यमराजा प्रेमा ज्योत आहे. कुणी हारू शकणार नाही माझ्या बाबाले. माझा गुरु आहे तो. आणि जे म्हटलं ते आज घडून राहिलंय. पण भीक नाही मागणार. म्हणून भीक मागण्याचे पेट नाही भरेगा. अरे भीक मागण्याचे पेट नाही भरेगा, कर मरना है. तत्व शब्द नियम बाबा ने दिया, वो तत्व नियम लेके सबको आगे बढ़ना है. आणि म्हणून एवढी धनसंपत्ती आहे त्या तत्वशब्द नियमामध्ये की त्याला कोणी रोखू शकत नाही. आम्हाला तो धन नाही पाहिजे, धन हा पाहिजे. आणि आम्ही ते भांडे भरले त्या गाड्यामध्ये. आम्ही गाडीमध्ये बसलो, जयघोष केला, प्रणाम केला आणि सर्व गाड्या काढल्या. मी आपली गाडी आपल्या गावाकडे काढली. 3 गाड्या राजूला शेवकाकडे गेली. 1 तारखेला शेवक संमेलनाच्या ठिकाणी आम्ही तारीख दिली. आणि त्या गावामध्ये 3ही गाड्यावरचे 3ही मुर्दे बसले भाऊ. आणि त्या गावात जातावर जे रडगारानं सुरू केलं त्यांनी की त्या शेवकाला रडायला सुधारलं नाही. आणि तिथून फोन आला, दाजी का केलं म्हणते तुम्ही? मी काय केलं बा? मी बाबा शेवक आहे, मी काय आहे. पण हे 3 लोक रडून राहिले. आज त्यांना विचार ना, आम्हाला काय माहित बा त्या लोकांचं काय काय नाही म्हणते. त्या लोकांना विचार. तेव्हा त्यांनी विचारलं. आम्ही त्या तळ्यामध्ये पोहायला गेलो. आणि त्या तळ्यामध्ये डुबलो. आम्ही बाहेर निघू शकलो. आम्ही मृत्यू झालो. मृत्यू झाल्यावर आमच्या आई वडिलांना आम्हाला पता दिला नाही. आणि जंगल चक्राशाने हातात गड्डा करून आम्हाला तिथंच गाळून दिलं. आमची सद्गतही केली नाही. पण आज
तुमच्या बाबाची ही गोडवाणी या ठिकाणी ऐकून आणि एकात्मता ग्रुपच्या विचाराने या ठिकाणी तुम्ही आले आणि आम्हाला मोक्ष मिळाला, आमचं जंगल भूतामधून बाहेर झालं. एवढी महान कृपा आहे. पाहिलेलं आहे, घडलेलं आहे, स्वतः घडवलेलं आहे. ही ताकद तत्वशब्द नियमामध्ये आहे. हा शेव कुणाचा आहे? ती ताकद तुमच्याकडे मी पेश करून राहिलोय. 2 झाले, ठीक आहे. तिसरा प्रश्न. 12 मार्च थोडे दिवस बाकी आहे. आता 24-12 मार्च, आता 25-12 मार्च नाही, किती दिवस बाकी आहे? आता 26-8, 28-2 ते 14 दिवस बाकी आहे फक्त, ठीक आहे. मी ताजा घडलेला अनुभव सांगून राहिलो. असं कुठेही भारतात झालं नाही आणि होईल पुढे तर नशिबान आहे. आमची यांची या कार्यकर्त्यांची आई आमची यशोदाबाई मदनकर 12 मार्चला परमेश्वरी मिलन झाली आणि 1 महिन्याच्या अगोदर सांगून दिलं त्या आईनी की मी परमेश्वरी मिलन होणार आहे आणि मला परमिशन लवकर उचलून घ्यावं. पण 1 महिना मी त्या आज जो राजेला मी सेवक संमेलन दिलेलं आहे त्यांना तारीख देत नव्हतो, कारण आईची प्रकृती ठीक नाही. तिनं सांगितलं मंगळवारी मी गेल्याशिवाय राहणार नाही, म्हणून मला भीती वाटत होती, म्हणून तारीख देत नव्हतो. पण ते यशोदाबाई मदनकर आई बोलली की तारीख का बरं देत नाही? तुझ्या प्रकृतीमध्ये देत नाही, बिलकुल तारीख द्यायची. म्हणते मी शनिवार दिवस 9 तारीख दिली गत वर्षीची, यावेळी शनिवारानं 1 दिलेली आहे. ही तारीख त्याला 9 दिली आणि शनिवारला मी कार्यक्रम करून आलो. आमचे बाबाजी बी होते, कार्यक्रम आलो आणि इतवार दिवस फक्त आईने घेतला आणि सोमवारच्या मंगळवारी 1 वाजता रात्री परमेश्वरावर मिलिंद झाली. सर्वांना सांगून ती परमेश्वरामध्ये मिलिंद झाली. आम्ही रात्री कुणाला सांगू शकलो नाही, सकाळी फक्त वायरस सोडला. तुम्ही म्हटलं या शब्दावर माझ्या कानामध्ये ऐकायला आलं म्हणून मी हे वाक्य गाऊन राहिलो, दुसरं काही नाही आहे. तर आणि सकाळी पाहाल तुम्हाला काय सांगू, एका मंत्र्याकडे तरी लोक येऊ शकत नाही. एक मंत्री मरेल तर येऊ शकत नाही, पण त्या शेवकाच्या तत्वशब्द नियमाचा, चांगल्या विचाराचा अभ्यास करून लोकांची गिनती करू शकलो नाही. आणि तिथं एवढ्या थाटामध्ये लग्न झालं शेवटचं का मग मी जन्मभर विसरणार नाही. शेवकांनाही माहीत आहे. आणि आमच्या शेवकांनी चंदन, कापूर, शेणी आणि नारळ यांनी त्या आईची जाळली. आणि मग त्या राखेचं काय करणार? आठवण ठेवणारी गोष्ट आहे. असं आपण नाही करायचं, मी सांगून राहिलोय. त्याला नसीब पाहिजे. ती राख कोणतरी नदीमध्ये शिरवली की घरामध्ये शिरवून टाकली? प्रेत जाळलेली राख शेतावर टाकली काय? घडलं काय मी पुढे सांगून राहिलो तुम्हाला. आणि पोरांनी जेसीबी आणली. अभ्यास करणारी गोष्ट आहे. पोरांनी जेसीबी आणली, गड्डा केला, अर्धी राखड त्या गड्ड्यामध्ये ओतली आणि वरून माठ टाकून पाणी देऊन 1 लिंबाचं झाड लावलं. मग अर्धी राखड राहिली. मग अर्ध्या राखेचं काय करायचं? ज्या घरी तुम्ही आज येऊन राहिले आमच्या घरी, त्या घरी 1 पाव गड्डा करून टाकली, दुसरा पाव गड्डा करून तिकडे घरी 1 लिंबाचा झाड आणि वडाचा झाड त्या ठिकाणी लावला. 12 महिन्यामध्ये माझ्यापेक्षा मोठा झाड सावली. मी 4 वाजता तिथं आईच्या ती जिवंत आहे म्हणून मी सावलीमध्ये बसतो त्या ठिकाणी. पुढच्या वर्षी सर्व शेवक बसतील. असं घडलंय कुठे? आणि 11 चंदन बाबाच्या फ्लेटला आम्ही नेला. तेव्हा मंडळी कुठे गेले? म्हणून उभा राहून बोलते, आम्हाला आवाज मारायचा नाही. तुम्ही माझे कार्यकर्ते नाहीये, पण माझा कार्यकर्ता आहे तो महान त्यागी बाबा जुमदूजी आहे. तो खेळ आज बाबाने सांगला मदनकर, आज तर खायची सोय नाही, पण पुढे पाय म्हणे काय होते. आज काय बोलू, दुःख वाटते. दाजीने सांगितलं आज रडतो येते, तर खुशीचा रड येऊन राहिला, आम्हाला दुःखाचा रड नाही येणार.
एवढी खुशी आहे आमच्याकडे, मग आपण मागे राहू का? नाही राहणार. हे काही समजायला पाहिजे. कशा घटना घडल्या? तिसरी घटना, ताश्याला सरपंच झाला. लोक घाबरले. 10-15 महिलांनी एक गट केला आणि लावण्याकरता गेल्या. त्या संध्याकाळला 5 वाजता सुट्टी होत असताना पाहिलं त्या गड्ड्यामध्ये हात टाकला. तिथं गवाऱ्याचा फोन होता. त्या हाताला मारलं त्या बाईला गवाऱ्याने. मी घरी पाळण्यावर बसलो होतो. आताही पाळणा आहे माझा, म्हणा मीच नाही म्हणत, पुढे बी राहील. आम्ही मरणार नाही, विचार नको करा, कारण आमचं शरीर काय होईल, आम्ही मरणार नाही. गुन्हा मर राहते कधी बी. तर तेव्हा फोन आला 10 मिनिटं सरपोट झाला. मग काय झालं? सरपोट काय काय झालं काय बा सांगा मला. तर म्हणजे आम्ही घाबरल्या. त्यांना म्हटलं रोडवर आण, घरी नको नेऊ. घरी नको नेऊ, दुकानदारी आहे, 4 चौक आहे त्या ताफ्यामध्ये, त्या चौकामध्ये नेऊन बसवला दाजी. मी सांगतो असं काम करून टाक. एका सेकंदमध्ये म्हण नाग गवाऱ्या सर्प चावला, त्या तारजाच्या सेवकाजी बापा फुक मारता जर उडाले बाबा हे पाची गा. लोक काय म्हणतात? बाबा होते पाची. करकून अभ्यास शिकले काय? मग कुठे गेला जर? आजही मेडिकलच्या केसा असतील. आमच्या विहिरीला जो पाणी लागलेला आहे तो पाणी नाही, अमृत आहे. आम्ही त्याचा विचार आम्ही याला TB कॅन्सर मारू. एवढ्या गाठा असतील तर डॉक्टर हैदराबादला झालेलं आहे. या हे म्हणजे आई बसली आमची नातीनबाई, ते हिच्या एवढी मुलगी पोटामध्ये एवढा मोठा गाठ घेऊन आली आणि त्या कार्यकर्त्यांनी भुगावच्या कार्यकर्त्यांना पाठवून 10 एकर जामून मी बिना ऑपरेशनने आपोआप गायब करून दिला. मी केला तर तो शब्द नाही माने केला. त्याचे नियम आहेत, त्याप्रमाणे वागल्या पाहिजे, विचार केल्या पाहिजे, जीवन जगल्या पाहिजे, लोकांची प्रेमाचे बोल दिल्या पाहिजे. कसं बा? तेव्हा आपण पुढे जाऊ. या माणसानं कदापि कुणाला दुरा. मी तरी म्हणतो जो वाईट बोलत असत परवा नाहीये त्याला तरी एक मागा का परमेश्वराला याला चांगली सद्बुद्धी दे, याचं वाईट होऊ देऊ नका, असे काही शब्द बोला ना. मग पा हा लवकर गेल्या पाहिजे. मग बोट मोडायचे, मग असं म्हणायचं तसं म्हणायचं, हे बाबा नाही शिकवलं. आणि म्हणून बिना बोलावल्याने माझ्याकडे मी बाबा स्वतः बिना आवाज दिल्याने घरी आले. किती ना शिकवणार आम्ही, आणि आमच्यापेक्षा तुम्ही किती शिकवणार, हे काही शिकायला पाहिजे. म्हणून ऐक मानवा तुला सांगतो बापा. का सांगू? जमत नाही का वयानुसार काय करावं, पण आता लेकरा पाहून राहिले कसं करावं. अरे ऐक मानवा तुला सांगतो, ऐकून घे बापा मानव धर्माची गाई गा. ती कोणती गाई? अरे ऐकून घे गा या मानव धर्माची गाई बापा. माहीत असल तेवढंच बोल, पुढे ऐकून घे गा. आणि म्हणून मार्गदर्शन करताना विचार करावा. आपण बोलतो त्याच्यामध्ये लोकांकडे काही संदेश चांगला पोहोचायला पाहिजे आणि या शब्दाने लोक जागृत झाल्या पाहिजे. हा एवढाच अभ्यास करायचा आहे. म्हणून 4 तत्व 3 शब्द 5 बाबांनी सोनं असं आपल्याला दिलेलं आहे. एक मणी रस्त्यावर पडला तर 10 दिवस झोप लागणार नाही एखाद्या आमच्या महिलांना, पण ट्रकभर सोनं रोडवर राहील तर कोणी हात लावणार नाही. म्हणजे किंमत कोणाला आहे? 4 तत्व 3 शब्द 5 मला. ऐक मानवा तुला सांगतो, ऐकून घे बापा मानव धर्माची गाई गा. माहीत असेल तेवढंच बोल, पुढे ऐकून घे गा. अरे नाल्यातली नदी आटणार, हॅलो. अरे नाल्या आटले नदी आटणार बापा, पाणी कुठं राहील? तुम्हाला सांगेन, तुम्हाला शिकवून देईन, प्रश्नाचे उत्तर देईन. मला खूप आवडलं. मी बाकी कार्यक्रमाला जातो पण जास्त बोलत नाहीये, पण इथे मला असं वाटलं का खरंच मी आपल्या गावामध्ये जावं. मग नाल्यातली लट्टी नदी आटणार, पाणी कुठं राहील सांगता येईल, पण माहीत करून देतो. नाल्यातली नदी आटणार नाही, आटणार सागर 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 बापा. खोटं बोललो?
नाही आटणार सागर गा. आणि महुदा या पुण्य नगरीमध्ये भाऊ, महुदा या पुण्य नगरीमध्ये आज भरली आहे पाण्याची गागर. असे होऊन गेले बाबा महान, बाबा महान बाबा जुम्मन. पाण्या गोदर पाळ बांधा पाणी ठेवा राखून गा. काऊन म्हणता मग 4 तत्व 3 शब्द 5 नियम बाबांनी दिलेले आहे. बाबा कुठले आहे? मौद्याचे आहे. बाबाचं घर मौद्यात आहे हे शिका. नागपूरचे बाबा नाही होय. 21 वर्षानं बाबा मोठे आहे त्या माणसापेक्षा. बाबांनी स्वतःहून कार्य दिलेले त्या माणसाला. बाबाचं मौद्यात घर आहे, संन्यासाचं घर आहे. मौद्यात त्या मस्जिद पण बुद्धला लागला होता. आणि इथं सुधरत नाही म्हणून विठोबा सरस्वतीनं बाबाला नागपूरला नेला. बाबा हा शेवटचा मुलगा आहे. 5 भावाचं कुटुंब. खूप कष्ट मेहनत केली आणि त्याच ठिकाणी त्यांनी आपलं निवासस्थान ठरवलं. पण हे खरं नाही पाहिलं लिहिणारांनी. मग आता म्हणतो ना 5,000 रुपये दान देतो जर नियमावली खरेदी असेल या लोकांनी. तर या गावाला एखादा आम्ही काही लिहून पडते तुम्हाला खरं मानावं लागेल, पण ते सत्य पाहिजे. म्हणून मा वाद आहे का मी कधी ऐकणार नाही. मी मौद्याचा माणूस आहे. माझ्या एकात्मता ग्रुप आहे. आज आम्हाला त्या पाणी गोड म्हणजे गोड. 40 फूट खोल खोल नाही. आम्हाला हातानं अमृत पाहिजे. काऊन भगवान बिला? काऊन बिला? तत्वशब्द नियमाचा अभ्यास पाहिजे. आणि म्हणून मौद्याला संन्यासी एक मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये येऊन बसला आणि लोकांनी संन्यासी आहे म्हणून लोकांनी चिरंजीव पेढे प्रसाद न्यायचा आणि त्याला नमस्कार करून त्यांचे मटण ते ऐकायचं. म्हणून तुकाराम सांगलीकर हा अजूनही एक माणूस म्हणून लिहिला. त्यांनी मावलं एक माणूस लिहिला आहे पण नाव नाही लिहिलंय. आता आत्माराम सांगलीकर या नालायकाने आत्माराम सांगलीकर लिहिलंय. चुकीचं आहे बरं. तो करा वाटत होता. पण तुकाराम सांगलीकर या माणसाने हा संन्यासी इथं पेढे वाटत आहे, लोकांना आशीर्वाद देत आहे. मग याचे गुण जरी मी घेतले तर किती माझं चांगलं होईल पा विचार. आणि म्हणून याची नियमावली कशी आणता येईल म्हणून हा विचार केला. संन्यासाचं मंदिर जवळ आहे. त्याचे सांगलीकरचं घर जवळ आहे. त्याला बाथरूमला जाताना पाहिलं आणि नियमावली पकडली आणि घरी घेऊन गेला. तिकडून संन्यासी आला. माझी नियमावली कोणी नेली पाहायला लागला. म्हणते आज या नियमाला तुम्ही उपयोग जर करू दिला तर सारा जग मृत्यू झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याचे दोन्ही डोळे आंधळे केले. नियमावलीत का लिहिले? आंधळे भोकणे लंगडे होतात. आता तो स्वतःच भोकणा झाला त्याला दिसलंच नाहीये. मग सांगणार काय? यांनी का लिहिलं लोक आंधळे लंगडे भोकणे होतात. अरे पण ते तुला माहीतच नाही ना. ते तुम्हाला माहीत नाहीये. त्या संन्याशाने ते संन्यासी नियमावली त्या सांगलीकडनं नेली आणि नेल्यामुळे त्याचे दोन्ही डोळे भोकणा केले. एक मंत्र मारला आणि दोन्ही भोकणे. तेव्हा बाबाने विचारलं आणि ती नियमावली बाबाकडे पण नाही भेटली. पण बाबाने 4 तत्व 3 शब्द 5 नियमाचा अभ्यास केला आणि एवढा मोठा गाथा बिना गाथ्याने आज आपलं जीवन सुखी केलेलं आहे. आणि आज मौद्याला एक माणूस मेला तर 5 माणसं मेल्याशिवाय 3 श्राप्त संन्यासांनी दिलेले आहेत. लक्षात ठेवा. ऐकलं कुठे? भारतभर नाही भेटणारा मार्गदर्शन. एक माणूस मेला तर 5 माणसं मेल्याशिवाय राहणार नाही. सर्पडव झाला तर उजरणार नाही आणि मौद्याला गोड पाणी लागणार नाही. पण आज मानकर भाऊनी व्याख्यान केला आणि मी बी करून राहिलोय. अरे नदी आटले नाले आटणार बापा, नाही आटणार सागर गा. आणि मौद्यामध्ये वाट आहे बापा पाण्याची धार गा. आणि पाहत असत तर खुलेआम पाहू शकता. आम्ही खोटा व्याप कधी करणार नाही. म्हणून टिंकी नाही म्हणते मंडळ. काऊन? टिंकी तशी झाली आणि मंडळ तसंच झालं. कारण दानपीठ आलेले आहे. काय दया नाही, दया माय नाही आहे बाबा. जेव्हा अमेरिकेला मनोडॉक्टरने शिकले, कारण मी एवढं नाही सांगू शकत, थोडक्यात सांगतो.
आणि त्या अमेरिका शिक्षण करून म्हणून डॉक्टर गेला आणि म्हणून आपल्या आईबाबाला आपण दाखवल्या पाहिजे बा म्हणे ही इच्छा त्याने केली आणि बाबा अमेरिकेला म्हणून डॉक्टरवर गेले. तेव्हा बाबाची प्रकृती बिघडली त्याच्यामध्ये अमेरिकेला. तेव्हा बाबाने विनंती केली मनाला की म्हणो आज तू एक माझा एक मुलगा या ठिकाणी अमेरिकेला आहे पण माझे भारतामध्ये करोडो आहेत मला भारतामध्ये देऊन टाक. बाबाने कोणाला ओळखला? पोराला नाही ओळखला पण या शौकाला ओळखला. आता शौकाची ओळख आहे का? काही गरज होती काय 85 वर्षाचा? अरे 85 वर्षाचा झाला म्हातारा. शौकाजी उभं तरी होऊ नाही राहिलं हे बघ घ्या पण विचार येते जरा. अरे 85 वर्षाचा झाला म्हातारा याच्या मुखात दात नाही का? खोट नाही बोलत पाहून टाका. खोटं बोलून राहिलोय? सत्य तेवढं सांगून राहिलो. 85 वर्षाचा झाला म्हातारा याच्या मुखात दात नाही बापा. कार्य करते मार्गदर्शन करतात म्हातारा तोंडाकडे पायी. अशी शिकवण दिली माझ्या बाबान गा जुम्मनानं. पाण्या गोदर पाळ बांधा पाणी ठेवा राखून मरा नको. आणि म्हणून 4 तत्व 3 शुद्ध 5 नियमाकडे चिकाटीनं भिडा. आणि हरामखोर सेवकाला बाजूला काढा मी विरोध करत नाही. फुकटाची सेवा आहे का? जरी पैसे नाही घेतले पण याच्यात गुण किती आहे? अरे जर असेल तरी अमृत बनवण्याची ताकद आहे. ही एकात्मता ग्रुप आहे तोच गाव नाही याही गाव आहे तर ते सामील केलाय मी आणि पुढे हेच मी करत जाणार आहे. आम्ही मरणार नाही. लक्षात ठेवणारी गोष्ट आहे. टिमकी नाही म्हणते मंडळ आणि मानव धर्माचा उगमतो चौऱ्याचा गडगा. इकडं आहे का पटमेडी? इकडे आहेत नाही इकडे महादेव नाही का इकडे? इथं पावत येत महादेव तिकडे धोम ते तिकडला तो तिथून देव पावल खाली. अरे म्हणे नाही भाव देवा मला पाव देव असे ना पाव देव भाजीचा भाजीपाला आहे का? सर्वाची सेवा सर्वात देवी एक आहे. कधी भेदभाव नाही करायचा. आमचे वाक्य ना मंडळ वाईट करून राहिला टिमकी काही म्हणायचे आपण सेवक बाबा सेवा. पण शिक्षण पहा. आज करोडो अब्ज रुपयाचे आमच्या ठिकाणी आज खरी पाहिलं तिकडे पेट्रोल म्हणून चालून राहिला आहे. कुटुंब सुखात आहे. आज जशी या ठिकाणी शांतता असं सुना एवढ्या देवी आहेत माझ्या पोरीपेक्षा सुना माझ्या चांगल्या आहेत. पोरं तर आहेतच म्हणा पण पोरापेक्षा बी सुना चांगल्या आहेत. म्हणून या 85 वर्षांमध्ये खेळून राहिलो इकडे. तरी आज मी इतक्या दूर कसे चालले? मी नाही चाललो ना म्हणलं तुम्ही काऊन चिंता करता? म्हणजे पूर्ण गाडी आहे म्हणून माझ्या भरून आहे का म्हणते तर मग ठीक आहे म्हणते. आणि म्हणून ही संपत्ती आपल्या जवळ आहे. संपत्ती कोणती? ती संपत्ती चोरेल घेऊन जाईल. म्हणून टिमकी नाही म्हणते मंडळ नि मानव माता उगमतो चौऱ्याचा गडगा. आणि मौदाई पुण्य नगरी आहे बाबाचा मुख्य स्थळ. दाजी मौदाई पुण्य नगरी आहे बाबाचा मुख्य स्थळ. असे होऊन गेले बाबा महान. बाबा जुम्मन बापा पाण्या गोदर पाळ बांधा पाणी ठेवा राखू नका. पैसा चालला जाईल. मला माहित आहे जावाई दारू पित होते. चांगलं झालं दारू पित होते म्हणून मार्ग भेटला. आणि तुला तुझी छोटी झाली असती आणि आमच्या डोक्यावर उद्या बसला असतं. आणि दारू वाईट आहे म्हणता आता जमला? अरे ज्या ठिकाणी पाहतो त्या ठिकाणी दारू पितो. अरे दारू वाईट कुठे आहे म्हणून बरं झालं ना. कसं बोलावा? आणि म्हणून नियमावली आहे. खूप काही सांगायचं आहे पण वय नाही आहे. मी विनंती करतो एक शेवटचं वाक्य मी सांगतो तुम्हाला. इथं फक्त आमच्या अधिकाराने आज घडलेला अनुभव आम्ही सांगतो. कोणते मी आम्ही त्या ठिकाणी भूत लागलं. भूत 5 मिनिटं कार्यकर्ते 5-5 वर्षे भूत नाही निघून राहिले पण 5 सेकंदमध्ये आमच्या जो खेळ आहे 5 सेकंदमध्ये एवढा मोठा अभ्यास आमच्याजवळ. भूत येईल कधी? हात लावायची गरज नाही. काही कार्यकर्ते भक भूत आहे म्हणून आया बाच्या टोनकाराने मारून लात मारावच्या कार्यकर्ते दाड करत मी मुहूर्त नाही करत कधी. असे कार्य करणार आहे मी मुहूर्त नाही करत. आणि मी कोणाला भीत बी नाही. भारतात ना भीत कोणाला मी काही मला गरज नाही आहे. म्हणून अरे 12 वर्षाचा वनवास दिला. कुणाला दिला?
सांगताय माहीत आहे, नवीन आहे, तुम्हाला नाही माहीत, पण मी सांगते. मी या ठिकाणी सांगून तर आलो, बाकी ठिकाणी उत्तर देत नाही मी. चोट्याले पेय नाही वाटत. रे 12 वर्षाचा वनवास दिला मी आपल्या बाबाला, बापा बाबा जुम्मना लागा. कोणाला म्हणलो? कोणी 5 वर्षा 12 वर्षाचा वनवास बाबाला दिला. कोणी दिला? हे बी ऐका. रे 12 वर्षाचा वनवास दिला आणि आपल्या बाबाला, बापा बाबा जुम्मना लागा. दया नाही आली बापा. कुणाला? या गुरुनी आपल्याला खालून स्वर्ग दाखवलेला आहे, त्याचाही विचार नाही करून राहिले कार्यकर्ते. दया नाही आली बापा या महामानवाला, भाऊ बाबाच्या सेवकाला गा. पण याला दया आहे, कारण माझे गुरु आहेत ते. बाकी सेवकाचे मानते की बाबा जुनी गुरु नाही आहे. सत्य बोलवा, ते तुमचे कार्यकर्ते गुरु आहेत. त्यांना म्हणलं इथं बैठक मारतं मारा, त्या म्हणजे या याच्या बापाचा माल आहे का? ठेवल्या धाडखंड मुहूर्त नाही करायची. त्या तिनं 5 नियम आपले जो लिहून आहेत, काही गरज आहे का त्याची? अरे स्वतः पुढे वा, आगे बढ़णार, मरणार का? मेल्या माणसाच्या गोट्याच्या मूर्त्या बनवून त्याला हातात पूजा करून राहिले ना. आपण दगड हो का? अरे काय बोलावा तुम्हाला? अरे 12 वर्षाचा वनवास दिला नि आपुल्या बाबाला, बापा बाबा जुम्मना लागा. दया नाही आली बापा. राक्षस मंडळाला म्हणत होतो पहिले, पण मी म्हणत नाही, कारण की कोणा ठिकाणी राग नाही आल्या पाहिजे. दया नाही आली बापा या महामानवाला, बापा बाबाच्या सेवकाला. पण एक मंत्र बाबांनी राखून ठेवला 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 गा. आता कशी आली बाजू? तुम्हाला भेटणार, आज नाही भेटणार. काय म्हणतो? भेटर मा वाद आहे. भारतात 5 प्रश्न आहेत माये. त्याने किती नियम लिहिले असेल, पण गलत आहे, गलत आहे. आम्ही डोळ्यानं पाहिलेला बोलून राहिले. बाबा मौद्याचे आहेत, आम्ही मौद्याचे आहो. आज मौद्यात प्रकरण आज आम्ही पाहून राहिलो. एवढं सांग, आमचे भरपूर काही आहे, पण काय आम्हाला तेवढं वाटत नाही. आम्हाला थोडं थोडं द्यायचं. एखादं दिलं तर जमीन पटकन बोलून द्या. आम्ही मग पुन्हा वाट पाहत काय पण थोडं दम ठेवावं लागते, नाही का? म्हणून एक मंत्र बाबाने राखून ठेवला आणि ठेवला 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 बापा. तो मंत्र नाही माहीत तुम्हाला आम्हाला. सांगतात का कार्यकर्ते? त्याच्या तोंडाकडे पाहत राहायचा. त्याच्या बायकोले म्हणा कार्यकर्त्या पाहिजे असं शिकवलं का? जेव्हा कार्यकर्ता झाला म्हणा, याला काय सांगा सांगणार बेलना ठोका म्हणा पोळ्या राहणार घरामध्ये. हो कार्यकर्ते बोला. मला का खुशी आली? मला काहीतरी चांगलं दिसून राहिले या ठिकाणी. काहीतरी नाही, खूप काही चांगलं दिसून राहिले. माझ्या मनाची पूर्तता पूर्ण झाली, म्हणून मी बोलून एवढं बोलत नाही. म्हणून एक मंत्र बाबाने राखून ठेवला, तो माहीत नाही तुम्हाला आम्हाला. आणि त्याच मंत्राचा उपयोग केला बापा. केव्हा केला? 2018 3 जानेवारीला तारीख लिहून ठेवा माझ्याकडून, सत्य आहे ते. 2018 3 जानेवारीला पालोरा आश्रमचा विजय झाला बापा. असे होऊन गेले बाबा महान. बाबा जुम्मन जुम्मन पाण्या अगोदर पाळ बांधा, पाणी ठेवा राखू नका. तो मंत्र कोणता? तुम्हाला भेटल, बाकी बकऱ्याला नाही भेटणार. तुम्हाला भेटल, ज्याला भेटल म्हणजे त्याला भेटल, पण बाकी बकऱ्याला नाही भेटणार. भेटल नाही एकाच मत ग्रुप खेळ आहे. बाबांना घरी येऊन दान दिलेलं असं नाहीये. त्या मंत्राची गरज आहे. तो मंत्र आज या ठिकाणी आहे, पण तुम्हाला माहित नाहीये. तो मी माहित करून देईन. आणि तो पालुरा आश्रम की जेव्हा 4 एकर जागा घेतली बाबांनी, ती 4 एकर जागेचा सौदा करताना 88,000 जागा होती. ती 10,000 रुपये ॲडव्हान्स केला बाबांनी. आणि मदनकर बाकीचे पैसे टाकरीकरला मी गोळा कर म्हणतो, जमा करून टाका आणि जमीन रस्ती करून टाकता. ऐकत नाही सांगायला. म्हणजे बाबा म्हणतो तुमचं ऐकत नाही. तुमचा मामा होय का बाप होय? तुमचं ऐकणं माझं ऐकणार आहे का?
ते कसं करावं म्हणते रस्ते करून टाकता. आणि जेव्हा हे आंबोऱ्याबद्दल मी घटना सांगितली त्यावेळेस आमची साहेबांची संघटना बनली आणि बँकेच्या हिशेबाने आम्ही त्या ठिकाणी जमिनीच्या रस्ती करायला लावली. रस्ती केली कशी, आम्ही मोठे बेकूप लोक, अध्यक्ष राहणार म्हणजे मोठे बेकूप, ज्यानं का घनश्याम ज्यानं रस्ती करून टाकतो, 3 पोरं घेऊन जा. सावंत मौतुरी आहे भाऊ त्याच्यामध्ये. त्या मौतुऱ्याने 3 माणसं नेले, 2 माणसं बाहेर बसून रस्ती आपल्याच नावावर करून टाकली कोर्टामध्ये. 3 महिने माहीतच नाही झालं. आणि पाडू राष्ट्रांचा अध्यक्ष होता, त्यानं आपल्या नाव रजिस्ट्री केली आणि मंडळात जाऊन त्याने मंडळाला दान देऊन टाकलं. केवढी चोरी झाली. बाबांनी शेवकाचे पैसे, बाबाच्या तत्वशब्द नियमाचे पैसे बाबांनी 1 रुपया नाही घेतला. आजही माझ्या याच्यामध्ये कार्यक्रम होता, मी 1 रुपया हात लावत नाही. आमचा संघटना नाही करत. अरे तुला पण शेवकाले 4 भाव म्हणतो, काहीतरी 4 म्हणजे त्याच्या मनात समाधान कर. ही जिद्द आमची आहे. आणि 3 महिन्यानंतर माहीत झालं की अशी गडबड झाली आणि ती भानगड 12 वर्षे केस चालली. म्हणून 12 वर्षाचा वनवास दिला. इकडे ही केस चालली, मंडळाने भावाला माझ्या भडकावून दिलं ती केस, आणि आमच्या भावाच्या कुटुंबाची केस 12 वर्ष चालली. पण शेवटच्या दिवशी विजय असा झाला का जन्मभर बापार मंत्राला लागला राहिले. एवढी मोठी शक्ती आहे 4 तत्व 3 शब्द नियमामध्ये. आणि म्हणते मदनकर ऐकत नाही. चोट्ट तुमचं काय, तुम्ही माझे गुरु आहात, तुम्ही ऐकू, मला गरज नाही आहे ना. म्हणून किती आले कितीही गेले बापा, किती आले कितीही गेले गा, तुम्ही थांबाय आम्ही जाणार 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 भाऊ. जेवण झालं म्हणजे जाऊन ना, ते तुमच्या पोरीचं लग्न आहे का? नाही, थांबलो असतो मुक्काम. लग्न असतं थांबलो असतो. विनाकारण फालतू कोणाला ताप देणं आम्हाला परवडत नाही. काय गाडी आहे आमच्याजवळ. म्हणून किती आले किती गेले बापा, तुम्ही थांबाय आम्ही जाणार का. साधू संत ऋषी मुनी आले गेले, त्याच्या वाक्यात नाही. साधू संत ऋषी मुनी आले गेले, माझ्या बाबा सारखा नाही होणार, असे सांगून गेले बाबा जुम्मन. बाबा जुम्मन मान बापा, पाण्या अगोदर पाळ बांधा, पाणी ठेवा राखू नका. म्हणून 4 तत्व 3 शब्द 5 नियम. आज तो बाबाचा जो सेवक आहे त्याच्या हातामध्ये एवढ्या भारत मी रोखू शकते. पण भारतामध्ये हा माणूसच नाही तर आमचे या उमरी गावचे सेवकन कदापि मागे येणार नाही. हा शब्द देऊन मी शेवटचं वाक्य रचना. भाऊ माझं संपलं मार्गदर्शन, अरे संपलं वाचन गा, संपलं वाचन करतो नमस्कार सर्व सेवक आणि सेवकिनींना. भाऊ हात मी जोडून, हात मी जोडून बापा, हात जोडून गा. माझं मार्गदर्शन इथे समाप्त झालं असं मी जाहीर करतो. आणि सर्व सेवकांना, आमच्या संचालक भाऊला, आमच्या कार्यकर्त्याला, आमच्या आईला, आम्हाला आमच्या मी आई डोळ्यांना नाही पाहिली आणि म्हणून मला बरं कौतुक वाटते आई दिसल्या म्हणजे. का आज माझी एक आई गेली, मला जर दूध मी पिला हे मला माहित नाही आहे, पण आज माझी आई माझ्या भरपूर आहे, मला सुखात अन्न खायला भेटत आहे. आणि काय मागू, म्हणून 4 तत्व 3 शब्द जगात नाही. आणि माझं मार्ग तिथे समाप्त झाला तो जाहीर करतो. पुन्हा एकदा मी तुम्हाला सर्वांना नमस्कार करतो. नमस्कार नमस्कार नमस्कार.